सध्या पंढरपूर नगर परिषद निवडणूक 2025 चा प्रोग्राम चालू आहे. पंढरपूरची नगरपालिका निवडणूक खूप चुरशीची होणार आहे आणि पंढरपूरचे सर्व सुज्ञ नागरिक, सर्व भ्रष्टाचारी नगरसेवकांना चांगला दणका देतील आणि मातब्बर गटाला यंदाची निवडणूक खूप धोकादायक आहे. यामध्ये बालकी परिचारक गट तसेच नवीन अभिजित पाटील यांचा गट तयार झालेला आहे. परंतु या गटामध्ये काही लोक असे आहेत की ते ज्या गटात जातील त्यांची जहाज बुडणार आहे. सध्याच्या पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फक्त कॉरिडॉर जिंकणार आहे आणि ही निवडणूक ही कॉरिडॉरमुळे चुरशीच होणार आहे. मागील जे काही नगरसेवक नगराध्यक्ष झालेले आहेत त्यांनी पंढरपूरचा मलिदा फक्त गोळा केलेला आहे. ही मलिदा गँग जी आहे, ज्या गटात जाईल त्या गटाचा पराभव निश्चित आहे. सध्या मीडियातून अभिजित पाटील यांनी लीड घेतलं आहे वगैरे वगैरे अशा बातम्या येतात, पण त्या गटामध्ये जे लोक आहेत तेच लोक अभिजित पाटलांचा जहाज बुडवतील. त्यामुळे अभिजित पाटील हा गट उदयास येणार नाही असं माझं प्राथमिक मत आहे. परंतु योग्य व्यक्तीच्या सपोर्टनं हा गट खूप मोठी आघाडी घेईल आणि जो कॉरिडॉरला विरोध करेल त्याला मात्र पंढरपूरची जनता अखेरचा काळा झेंडा दाखवेल. सर्व पंढरपुरातील जनतेला माझं आव्हान आहे. पंढरपुरातील आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांनी फक्त पंढरपूर नगर परिषदेच्या हद्दीतील सार्वजनिक जागा, सार्वजनिक प्रॉपर्ट्या लाटण्याचाच प्रकार केलेला आहे. म्हणून हेच आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष सारखं त्याच पोस्टवर राहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत आणि तिथं जागा वाटपामध्ये सुद्धा तेच पद मागतायत. नगराध्यक्ष पद मागतायत, कोण नगरसेवक पद. अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही पंढरपूर नगरपालिकेच्या कोणकोणत्या प्रॉपर्ट्या वाचवल्या? पंढरपूर मध्ये होणार धुळीचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, आज तागायत पंढरपूर नगरपालिकेचा पाणी पुरवठा हा मैला मिश्रित आहे आणि त्याच्यावर तुम्ही कोण व्यक्ती बोलताय? ह्या नगरसेवक नगराध्यक्ष ह्या लोकांना दिसले नाहीत का ह्या गोष्टी? म्हणून येणारी नगरपालिका नवनिर्वाचित सदस्यांसाठी आहे, नवनिर्वाचित सदस्यांसाठी आहे आणि येणारी नगरपालिका ही अपक्ष उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील. आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे की प्रगतीला मत दिलं पाहिजे, सुशिक्षित व्यक्तीला मत दिलं पाहिजे. कोणताही राजकीय गट तट नाही. आपण पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये राहतोय आणि येणाऱ्या वारकऱ्यांना आपण गटारीचं मैला मिश्रित पाणी पाजतोय. म्हणून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धक्का दिला पाहिजे, तो कितीही मोठा नेता असू द्या. म्हणून मी नम्र विनंती करतो, माझ्यासारख्या अनेक लोक, चांगले चारित्र्याची लोक अपक्ष असतील त्यांना जनतेने निवडून दिलं पाहिजे, ही विनंती.